आता हे जे अंतरंग बाह्यरंग हे काय आहे? म्हणजे मला नेहमीच वाटणारं हे आहे की किती आपण असे दिखाऊ झालेलो आहोत आणि किती आपण सगळं एक असं आवरण चढवतो सगळं, आणि ते आवरण हे आपल्या व्यक्तिमत्वाला पोषक आहे का? ते काही त्याच्यात काही रोल बजावतं आहे का? तर मला नेहमी असं दिसतं की हे सगळं आपण उगाचच सगळं असा खटाटोप करतो आहे. मी एक 2-3 वर्षापूर्वी कबीरावर लेखलेला तेव्हा त्याचं खूप वाचत होतो. मग मलाही कबीरासारख्या रचना करायची हुक्की आली. आपल्याला कोण अडवणार हो? हां, आजाद पंछी. तर मी कबीरासारखी एक रचना केली, एका दोहा असा की जो इथं प्रस्तुत आहे म्हणून सांगतो. त्वचा बाहरी को कितना सजाते. अरे बाहेरची त्वचा त्याला किती सजवतोस. त्वचा बाहरी को कितना सजाते, वो गहने वो कपडे वो इत्तर फुवारे. हां, अंदर छुपाए मन गंदगी को. हां, काय लपवलं आहे? ते घाण आतमध्ये भरलेली आहे. अंदर छुपाए मन गंदगी को, ले हात झाडू कर साफ सुथरे. हां, म्हणजे हे जे आहे ना की मनात सगळं काहीतरी सगळं घाण भरलेली आहे, दुसऱ्याविषयीचा विश्वास भरलेला आहे, स्वतःच्या सतत स्वार्थाने बरबटलेलं असं मन आहे, आणि बाहेरनं सगळे अलंकार घालतायत, नटतायत, पैठण्या काय आमकं. अरे बापरे, कोणाला हो? कशाला करताय एवढं? काय तुम्ही असं कर्तृत्व केलं की ज्यामुळे तुम्हाला एवढा साज चढवा असं वाटला? असं नाही आहे काही. म्हणून मला हे नेहमी आश्चर्यच वाटतं की सौंदर्य म्हणजे काय असतं? सौंदर्य म्हणजे रंग असतो का? हां, आता तर सिद्धच झालेलं आहे, सगळ्या शास्त्रात सिद्ध झालेलं आहे की रंगाचं आणखीन आतल्या याचा काही संबंध नाही. रंग हा त्वचेखाली ज्या काही मेलॅनिन पिगमेंट असतात, त्याच्या ज्या पेशी असतात, त्या पेशी कमी आहेत की जास्त आहेत एवढाच फरक असतो. त्याच्याशी व्यक्तिमत्वाचा, बुद्धिमत्तेचा, कशाचा काही संबंध नाही. अहो, तो नेल्सन मंडेला किती 40 वर्ष कैदेत होता त्या, आणि ती कैद म्हणजे भयानक कैद होती. तरी बाहेर आल्यावर गोऱ्यांविषयी कटुशब्द काढला नाही आणि त्यांनी सगळ्यांना माफ करून टाकलं. एवढा मनाचा मोठेपणा आहे कोणामध्ये? म्हणून हे गोरण काळण हे तेन हे सगळं बाहेरचं आहे हो. आत काय सांगा ना तुम्ही? बाह्यरंग अंतरंग याच्यासाठी मला निसर्गाचा आपण का शिकत नाही निसर्गाकडनं? की काय महत्त्वाचं आहे? बाह्यरंग अंतरंग निसर्ग म्हणतो काहीच महत्त्वाचं नाही, सगळे महत्त्वाचे आहेत. हां, एखादा ॲपल घेतला आपण, त्याचं साल असेल तर ते आतल्या घराचं रक्षण करतं. तेव्हा घरामध्ये परत आणखीन एक कवच आहे छोटं, ते बियांचं रक्षण करत असतं. आपण साल काढली तर 1-2 मिनटात ती वाळून जाते, गर काळा पडतो. पण जर समजा त्या म्हणजे ती जी साल आहे त्यालासुद्धा अन्न पुरवठा घरातूनच केला जातो. हां, हे घर आहे तर साल आहे, आणि साल आहे तर घर आहे. आता नारळाचं हे घ्या, नारळ तो एवढा मोठा असतो, तो नारळ असोला नारळ असतो तो कशाला एवढा मोठा हो? त्याचं बी तर आतमधलं एवढं आहे, एवढं अक्षरशः इंच मिलीमीटर असेल, पण ते वरनं पडणार आहे उंचावरनं, ते फुटता कामा नये. ते म्हणून एवढं मोठं त्याला कुशनिंग दिलं आहे काथ्याचं, मग त्याच्यावर कव्हर आहे. तो पडला तर तो समुद्रात तो वाहत गेला पाहिजे, म्हणून तो लाईट पण आहे, पाण्यात तरंगेल असा आहे. नंतर तो वाहत जाऊन कुठेतरी लागला तर त्याच्या मधल्या काळामध्ये खारं पाणी घुसता कामा नये. खारं पाणी असेल तर तो अंकुर जळूनच जाईल. हां, तर तो खारं पाणी असतं कामा नये, असं संबंध ते आहे. आणि ती जी सगळी त्याच्यात 3 भोकं असतात, म्हणजे ती काळी कळी आपण बघतो ना, त्याच्यातनं एकाच्यातनं तो अंकुर बाहेर येतो. हां, ते फोडून, आणि मग तो हे तसंच राहतं, करवंटी तशीच राहते, ते वाढायला लागतं. म्हणून मला असं बिया ह्या फार मोठा एक फेनॉमिना वाटतो. असा बियांचं कवर, बियांच्या आतमधला तो, आता शेंगदाणा घ्या ना, शेंगदाण्याचं कवर, ते जे टर्फल आहे ते किती छान पॅकिंग आहे, ते काढा तुम्ही. त्याच्यातलं जे दाणं आहे त्या दाण्याचं सुद्धा कव्हर आहे, ते काढा की आतमध्ये त्या अंकुरासाठी पहिले काही दिवस पुरेल असं अन्न पुरवठा करणारे ते 2 दाणे आहेत. हां, आणि जेव्हा ते जमिनीत रुजतं त्यावेळेला आणखीन एक आहे की ते दाणे जे आहेत ना, त्याचं जे पाक म्हणूयात, त्याच्यातले जेव्हा सगळं अन्न संपतं तेव्हा जे उरतं त्याची पानं होतात 2. हां,
2 पानं होतात, कारण त्यावेळी ती काही याच्या झाडाच्या नेहमीच्या पानासारखी नसतात. ती त्याला सुरुवातीच्या काळात अन्न देणारी ती 2 पानं आहेत आणि मग पुढे. म्हणजे निसर्गाचा जो असा एक असा छान असा तऱ्हेचा एक असा चमत्कार आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कार्य आहे, काही ना काहीतरी महत्त्व आहे. असं कोणी मोठं कोणी छोटं असं काही नाही, आणि तरी आपण काय एवढं या सगळ्याच्या मागे लागतो. म्हणून आपण खरं खुरं वागायला शिकूयात. खरं कसं वागायचं जे आहे ते. हां, औपचारिकता लागते नाही असं नाही म्हणून, पण कमीत कमी असावी. म्हणजे आता आपण अगदी उघडे कपडे काढून काही रस्त्याने चालू शकत नाही. हां, कपडे घालायला पाहिजेत, बरोबर आहे. आपण काही केस असे इथपर्यंत वाढवू शकत नाही, दाढी एवढी वाढवू शकत नाही. हां, म्हणून आपण केस कापले पाहिजेत, दाढी असली तर दाढी कापली पाहिजेत. म्हणजे ज्याला सगळ्यांना ॲक्सेप्टेबल असं काहीतरी एखादं ड्रेस कोड असू शकेल, आणि ते मला मान्य आहे. पण ह्या पलीकडे तुम्ही जाता कामा नये. हां, त्या ड्रेसलाच महत्त्व आहे हे नको. हां, त्या माणसाला महत्त्व आहे, त्या माणसाच्या सुद्धा आतल्या गुणांना महत्त्व आहे. हे जर आपण हे केलं तर मग ह्या पुढच्या गोष्टी बाजूला पडतात. माणसाला माणूस भेटला पाहिजे, तो नितळपणे माणसाला माणूस भेटला पाहिजे. त्यांनी एकमेकांना एक असं सौहार्दपूर्व त्याचं वागणं असलं पाहिजे. आपण सगळे जे आहोत ना ते असे हे आहोत काय सोशल ॲनिमल आहोत. तर सोशल ॲनिमल म्हणजे काय, तर समूहाने राहणारा प्राणी, म्हणजे कळपाने राहणारा प्राणी. म्हणजे हत्तींचे कळप असतात, हरणांचे कळप असतात, मुंग्या मधमाशांचे समूह असतात, आणि ते एका ह्यांनी काम करत असतात. त्यांच्यातला एक मोठा जो कॉमन फॅक्टर तो म्हणजे सहकार्य, परस्पर सहकार्य. आणि म्हणून आपण जर समजा निदान आपल्या कळपासाठी जर चांगलं राहिलो तर काय होईल. शेजारी कोण राहतं माहिती नाही, अरे बापरे, म्हणलं असं काय, नाही त्याच्यात पडायचं नाही, ते कोण असतील काय माहिती आपल्याला, अरे बापरे, मग विचारा तरी, नाव घ्या, मग घ्या. तर ते म्हणले नाही. मग त्यांनी मग बोलावलं घरी आणि चहा पाजला की मग आता त्यांना बोलावणं आलं ना आपल्याकडं परत. अरे म्हणलं हा बराच त्रास झाला. आमच्या गावी एखादा माणूस गेला तरी सगळं गाव त्या नदीवर जायचं. आपल्या समूहातला एक माणूस गेला आहे, त्याला 4 पावलं चालून निरोप दिला पाहिजे अशी भावना होती त्याच्यात. आणि इथे समोरचा माणूस दार उघडत नाही. ते जे गांधीजींचं ते हे आहे ना, वैष्णवजन, नरसिंह मेहतानी लिहिले, वैष्णवजन तेने को कहिए पीड पराई जानी रे. मला हे 3 शब्द मला फार असे अंगावर शहारा आणतो. पीड पराई जानी रे. दुसऱ्याचं दुःख ओळखा, दुसऱ्याचं दुःख जाणून स्वतः काहीतरी करा. मदत मागितल्यावर करण्यापेक्षा मदत न मागता केली तर ते जास्त अधिक सुसंस्कृत आहे असं मला वाटतं. आमच्या वेळेला डॉक्टरकीचे ॲडमिशनला खूप गर्दी असायची, कारण त्यावेळेला डॉक्टरकीत पैसे असं होतं. आणि आता हे IT आता लाख रुपये पगार मिळतात म्हणे. हां, आलं ना, तर ते सगळं लाख रुपये पगार मिळतात, पण पुढे काय होतं त्यांचं. मी अनेक माणसं बघितली, त्यांच्यातले डायव्होर्सेस बघितलेत, मुलं बिघडली आहेत कारण मुलांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. 9 to 9 नोकऱ्या आहेत, मुलांबरोबर खेळायला वेळ नाही, बायकोबरोबर बोलायला वेळ नाही, फक्त पैसे. जेव्हा अमेरिकेत त्या रेड इंडियन लोकांना मारायला सुरुवात केली त्या युरोपियन लोकांनी, तेव्हा एका म्हाताऱ्या रेड इंडियननी जे एक वाक्य उच्चारलं ते असं म्हणीसारखं त्यांच्यात वापरलं जातं. जेव्हा ते शेवटचं झाड तोडतील, जेव्हा ते शेवटची नदी विषारी करतील, जेव्हा ते शेवटचा मासा खातील, तेव्हाच त्यांना कळेल की पैसा हे त्यांचं अन्न होऊ शकत नाही. असं ते वाक्य होतं. अंगावर शहारे आले. बापरे, हे कसं काय हो. म्हणजे मी जो कोर म्हणतो किंवा ह्याचं अंतरंग म्हणतो हे काय आहे तर हे आहे. बाह्यरंग जे असतील ते किती ते तुम्ही सूटबूट घाला, फेअर अँड लवली लावा, आणखीन ओल्ड स्पाइस उडवा आणि काही करा. हां, अंतरंग कसं आहे बोला. दुसऱ्याचं दुःख बघून जीव कळवळतो की नाही. ते रस्त्यावरती पोरं असतात ती यांची भीक मागणारी. आमची गाडी जेव्हा जाते सिग्नलला तेव्हा ती पोरं येतात, ओ साहेब देना, ओ साहेब देना. तर मी त्या सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या, त्यांना असेल ते सगळं देतो. आणि ती मुलं माझी दोस्त झाली आहेत, रस्त्यावर उभे राहणारी. दुपारी 3 वाजता मी मुक्तांगणमधनं आलो, 2 वाजता का 3 वाजता, त्या उन्हामध्ये ती उभी होती उघडी.
उघडी नागडी अनवाणी. मी माझ्या घरापाशी गाडी लावतो आणि इथे एवढं जातो तरी मला उन्हाचा फटका लागतो, आणि इथे ती मुलं अशी अशी उभी. म्हणलं अरे माझ्या मुलींचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर आले लहानपणच्या. म्हणलं माझ्या मुलींवर अशी वेळ आलीस ती तर. हां, अरे बापरे, त्या कोणाचे तरी मुलं आहेत ना ती, मग त्यांच्यावर अशी वेळ काय यावी? त्यांना लहानपण मिळू नये काय? त्यांना जगण्याचा अधिकार आहे की नाही? अशी त्या डेंजरस ठिकाणी ती मुलं अशी बसलेली असतात, खेळत असतात. त्यांची ती पिशवी असते छोटीशी कॅरी बॅग, ती त्या डिव्हायडरला अडकवलेली असते. अरे बापरे बापरे. मला असे अनेक म्हातारी माणसंसुद्धा काम करताना, हातगाडी ओढताना अशी 4-4 पोती 5-5 पोती अशी 50-50 किलोची असतात. पूर्वी तर 100 किलोची असायची. ओढतायत, चढ येतोय, पूल आहे तर पुलावरनं जायला पाहिजे. असा सगळा चेहरा तटतटलेला, घाम गळतोय, खाली याच्यावर पडतोय, तापलेल्या रस्त्यावर पडतोय, असा माणूस पाहिला. तेव्हासुद्धा मला माझ्या वडिलांचा चेहरा आठवला. माझ्या वडिलांवर अशी वेळ आली असती तर यांच्या मुलांनी का नाही त्यांना सांगितलं असं की बाबा तुम्ही बसा, तुम्ही आता या वयात अशा तऱ्हेचं काम करण्याची गरज नाही, आम्ही आता जे आपण मिळवतो ते सगळं मिळून खाऊ. असं का नाही झालं? अशी का परिस्थिती की त्या माणसाला या वयामध्ये अशा तऱ्हेचं काम करावं लागतं? म्हणून हा एक मनाचा आपण उदारपणा असा आपल्यापाशी असला पाहिजे. मनाची संवेदनशील मन पाहिजे. नाही तर कशाला माणूस म्हणायचं आपण स्वतःला? मग आपण द्यायचं की दुसऱ्या कुठल्या तरी जमातीचं नाव घेऊ, आमच्याकडे संवेदना शिल्लक नाही आहे, आम्हाला दुसऱ्याचं दुःख बघून आम्हाला काही वाटत नाही आहे, असं आपण एकदा डिक्लेअर तरी करून टाकूया. म्हणून हे आपण हाच न्याय निसर्गाला लावतो. निसर्गातलं वाटेल तेवढं आपण ओरबाडतो. निसर्गामध्ये निसर्गाची जी इतकी आपण प्रचंड मोडतोड चालवलेली आहे की गंगा यमुनेचं जे ग्लेशियर आहे ते मागे मागे हटते. गंगा यमुना जिथून आल्या, हां, असा एक दिवस येऊ शकेल की गंगा यमुनेत एक थेंबही पाणी नाही. काय होईल त्यावेळेला? हां, म्हणून सगळीकडलं आपण एक निसर्गाचं स्वरूप जे आहे, ज्यास ढासळतं दिसतं त्याला आपण जबाबदार होत. असं तरी सगळे सीझन बदलले, सगळं बदलतं आहे, आपल्याला त्याचं भान नाही, आपल्याला त्याच्याकडं बघायचं नाही आहे, अशी परिस्थिती केलेली आहे आपण. म्हणून तुमच्या आता या मुलांचं शिबिर आहे, हे सगळे कोण कोण व्हायचे असे स्वप्न बघत आहेत की कोण IT वाले आहेत, तर सगळ्यांचेच बरेचसे लोकांची स्वप्न आहेत. पण तिथे गेल्यावर काय करणार होतं आपण? प्रत्येक माणसाला निसर्गतः काही कल मिळालेला असतो. मला चित्राचा असेल, आनंदला कविता करण्याचा असेल, आणखीन त्या आमच्या मांजरेकरला आणखीन कसला असेल, कोणाला सुतारकामाचं असेल, कोणाला निसर्गात वावरण्याचं असेल, कोणाला लोकांमध्ये जाऊन काही काम करण्याचं असेल. तो कल जो असतो तो माणसाला शोधायची संधी मिळाली पाहिजे. आपल्याला स्वतःला शोधता आलं पाहिजे. सगळ्या लोकांनी तुमच्यापुढे ठेवले, तू हे हो, ते हो, ते हो, मानू नका ते. तुम्ही स्वतःला शोधा. कशामध्ये तुम्ही जास्त कम्फर्टेबल आहात, काय करताना तुम्ही विनासायास करता ते तुम्हाला सांगावं लागत नाही. मी आता वूड कार्विंग करताना इतकं ते लाकडाच्या वर हे 5-5, 6-6 तास मांडी मोडत नाही. माझी आई समोर येऊन उभे राहते, अनिल चल लवकर आता, आधी सगळं हातातलं खाली ठेव, गेले 6 तास तू तसाच बसलेला आहेस, आता जेवायला चल. 6 तास कुठे गेले माहिती नाही, कारण विनासायास झोनमध्ये मी होतो ना, विनासायास. पण मला कळलंच नाही की कुठे गेला हा वेळ. असा प्रत्येकाचा झोन आहे, तो त्याला का नाही मिळू? माणसाने स्वतः अशी 4 स्क्रिबल अशी चित्र काढावी नाहीत काय? आपण काय कुठे गाण्याचे प्रोग्राम ठेवायला जात नाही आहोत, आपण कुठे चित्रांचं प्रदर्शन भरवायला जात नाही आहोत, पण आपण आपल्यासाठी त्या प्रोसेसचा आनंद घेण्यासाठी आपण का करू नये? हां, म्हणून हा मी म्हणतो की ही गाभ्याची गोष्ट आहे. हा गाभा आहे आपला असं काय की हे आपण असं वाया जाऊ देऊ नये. निसर्गाचं देणं आहे आपल्याला, निसर्गाची देणगी आहे आपल्याला मिळालेली. आता हा आंब्याचं फळ बघा, आंबा जेव्हा कच्चा असतो तेव्हा तो हिरवा असतो, तो कोणाला दिसता कामा नये, कुठल्याही माकडांना तो समजा त्यांनी खाल्ला तरी तो आंबट लागल्यामुळे फेकून देईल. हां, म्हणून बी एकीकडं व्यवस्थित राईप होते की नाही तोपर्यंत सगळं ते तसंच थांबतं. जेव्हा बी पिकलेली आहे, बी तयार आहे, त्यावेळेला मग रंग बदलतो, त्यावेळेला आतल्या घराची चव बदलते. हां,
आणि मग तो आंबा तयार होतो आणि मग ते पक्षी म्हणा किंवा हे म्हणत जातं. त्यात याची जी आपली कसली चिकूची बी असते ती खूप हार्ड असते. हां, का बुवा हार्ड? अहो ते जनावरं खाऊन त्याच्या पोटातनं त्याच्या पाचक रसाचा परिणाम न होता ती विष्ठेतनं त्या शेणातनं पडली पाहिजे. आणि शेणातनं पडलेली बी चांगली रुजते असा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहेच. म्हणजे कुठे सॉफ्ट ठेवायचं, कुठे हार्ड ठेवायचं हे निसर्गामध्ये आहे. तसं आपलं त्वचेविषयी असलं पाहिजे की मी दिसायला सारखा असा पण त्याच्यात किती लक्ष घालायचं हे मी ठरवणार आहे. हे तुमच्या तिथे येताना असा आला पाहिजे, या तुमच्या गरजेप्रमाणे नाही, ते माझ्या गरजेप्रमाणे असेल. माझ्या त्याच्यातला जो कंटेंट काय तो तुम्ही बघा, माझ्या मनातला आशय काय तो बघा, माझं कृतीवर तुम्ही लक्ष द्या आणि मग मला ही संधी द्यायची तर द्या. म्हणून मी लाचार होता कामा नये असं की मला एक काहीतरी करून द्या, त्यासाठी वशिला, त्याच्यासाठी झकपक, त्याच्यासाठी अमुक तमुक असं नाही. मी आहे तो माझा आहे. मी निसर्गाचा एक चमत्कार आहे. मला दिसतं, मला बोलता येतं, मला चव कळते, मला वास कळतो, मला बुद्धी आहे, सगळ्या विश्वाचा वेध घेणारी बुद्धी आहे आणि सर्व मानवी मनाचा वेध घेणारं एक निरलस अशा तऱ्हेचं मनही आहे. ते मन त्या बहिणाबाईचं आहे ना की ते किती लहान होऊ शकतं, तर जसा खाकसीचा दाणा, खसखशीचा दाणा. मन केवढं केवढं जसा खाकसीचा दाणा, मन केवढं केवढं त्यात आभाळ मावना. मग आपण काय करणार आहोत? स्वतःचं मनाला इतकं करणार आहोत का मोठं करणार आहोत? आपली त्याच्यासाठी शिक्षणाची गरज नाही, त्याच्यासाठी उच्चवर्णीय पैसावाला काही गरज नाही. जिथं असाल तिथे तुम्ही छान माणूस होऊ शकता. स्वतःतले दोष काढत 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 हळूहळू आपण एक चांगला माणूस बनू शकतो. हां, त्याला काहीही कशाची अट नाही. जहाँ बैठे वहाँ छायाजी, म्हणजे त्या यांचं होतं तर म्हणजे जिथे बसू तिथे सावली आहे, असं आपलं जीवन काहीतरी आहे. मग असं इतकं संबंध ज्या शक्यता असलेलं जीवन असताना आपण हे क्षुल्लक असं का स्वतःला आपण बनवतो आणि हे असं आपण नाटकं का करतो? म्हणून हे सोडून देऊयात आणि आपण छान जीवन जगूयात. नमस्कार. आता बाबाने आपल्यासमोर जे विचार मांडले ते ऐकत असताना मी लिहित होतो. त्याने आपल्याला असं सांगितलं की बाह्यरंग आणि अंतरंग ह्यांचं जे भांडण आहे ते मुळातच कृत्रिम आहे. निसर्गामध्ये बाह्यरंग आणि अंतरंग असं भांडणच नाही. म्हणजे शेवटी बाह्यरंग आणि अंतरंग ही एकमेकांच्या विकासाची साधनं आहेत आणि तो विकास कसा हवा हे सांगताना बाबा आपल्याला असं म्हणाला की आपण सर्वांनी हा प्रश्न स्वतःला विचारूया की आपला विकास टिकाऊ आहे का? आपली सगळ्यांची टिकण्याची क्षमता किती आहे हे आपण तपासून पाहायला पाहिजे. म्हणजे बाह्यरंग आणि अंतरंग हे जे आहे त्यातलं पूरकत्व हा सृष्टीचा नियम आहे. त्यामध्ये गर की साल याच्यातलं श्रेष्ठ कोण हा प्रश्नच नाही आहे, तर त्या दोघांचं परस्पर अवलंबन हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच खोड असतं टणक पण त्यातही लवचिकता असते. करवंटी असते टणक पण ती तरंगणारी असते. पडल्यावरती फुटू नये म्हणून तिच्यावरती केस असतात. तेव्हा टरफल किती असावं हे निसर्ग आवश्यकतेवरती ठरवतो. माणूस मात्र बाह्यरंग किती हे आवश्यकतेवरती कधीच ठरवत नाही. त्यामुळे माणूस हा टिकाऊपणाकडून दिखाऊपणाकडे जातो. माणसानं तो आहे त्याच्यापेक्षा वेगळं दिसणं यासाठी हा सगळा देखावा आहे का? आणि त्यामध्ये आपले अंतरंग आपण गुदमरून तर टाकत नाही होत ना. म्हणून बाबा असं म्हणाला की बाह्यरंगाचं प्रदर्शन हा खरं तर स्वतःनेच स्वतःवरती केलेला अन्याय आहे. शरीर हे चांगल्या हेतूसाठी वापरण्यासाठी आहे, ते प्रदर्शन करण्यासाठी नाही. हा मुद्दा सांगताना त्याने स्वतःचा एक दोहा आपल्याला सांगितला. त्वचा बाहरी को कितना सजाते, वो कपड़े वो गहने वो इत्तर फुआरे, अंदर छुपाए मन गंदगी को ले हाथ झाडू कर साफ सुथरे. म्हणून तो असं म्हणाला की आपल्याला अंतरंगाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि अंतरंगाकडे लक्ष देणं म्हणजे काय, त्याच्या अनेक गोष्टी त्याने आपल्याला सांगितल्या. तो म्हणाला की दिखाऊपणाकडे आपण संस्कृती म्हणून जातो. त्वचेच्या वर्णावरून आपण माणसाची परीक्षा करतो.
कृष्णवर्णीय असलेला नेल्सन मंडेला हा त्याला ज्यांनी तुरुंगात टाकलं त्यांच्यावरती क्षमेसारखी भावना त्यांना तो परत देऊ शकतो. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तेव्हा आपल्याला बाह्यरंगाकडून अंतरंगाकडे जर जायचं असेल तर मग आपल्याला कशाला तो टाय सूट हवा, कशाला तो ड्रेस कोड हवा, त्याला आपण शरण जाता कामा नये असं सांगून तो असं म्हणाला की खरं खुरं वागायला शिकूया. जो सगळ्यांना ॲक्सेप्टेबल आहे तो माझा कोड असं आपण म्हणूया आणि माणसाच्या आतल्या गुणांना महत्त्व देऊया. नितळपणे माणसाला माणूस भेटणं हे फार महत्त्वाचं आहे असं बाबा म्हणाला. जेव्हा आपण आत्मकेंद्रित होतो तेव्हा आपण मानसिक दृष्टीने अधिकच असुरक्षित होतो आणि त्यातूनच आपली भीती निर्माण होते. कुणाच्या भानगडीत नाही पडायचं हा खरं म्हणजे आपल्या भीतीचाच एक आविष्कार असतो. आणि तेव्हा त्याने एक आपल्याला फार छान सांगितलं की स्वतःच्या कोशामध्ये जाण्यापेक्षा दुसऱ्याचं दुःख जर आपण ओळखलं तर फार महत्त्वाचं राहील. एक छान वाक्य जाता जाता तो बोलला की न मागता केलेली मदत ही जास्त सुसंस्कृत असते. जे करताना तुम्ही विनासायास करता तो तुमचा कल असतो. अशी एक कलाची सुद्धा खूप छान व्याख्या म्हणजे ॲप्टिट्यूडची खूप छान व्याख्या त्याने दिली. आणि तो असं म्हणाला की आपण काय करायला पाहिजे तर खरं स्वातंत्र्य आपलं हे स्वतःमधल्या निर्मितीच्या जागा शोधण्यासाठी आहे. मग ते 4 रेघोट्या मारण्यातलं स्वातंत्र्य असेल, गाणं गुणगुणायचं स्वातंत्र्य असेल, तर स्वातंत्र्य आपण कशामध्ये शोधायचं तर आपण ते स्वातंत्र्य स्वतःमधल्या निर्मितींच्या जागांमध्ये शोधलं पाहिजे. ते जर आपण शोधलं तरच आपण जाऊ आपल्या अंतरंगाच्या जवळ. आणि बाह्यरंग हा उपचार आहे, बाह्यरंगाला काम आहे, बाह्यरंगाला कार्य आहे, पण बाह्यरंगाकडून अंतरंगाकडे जाणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. नाहीतर आपण बाह्यरंगातच अडकून पडू. इतके सारे विचार मला वाटतं त्याने आपल्या सगळ्यांच्या समोर मांडले. आणि तो आपल्याला सारखं हे सांगत होता की निसर्गाकडे जा. आणि निसर्ग निवाडा काय करतो तर निसर्ग बाह्यरंग आणि अंतरंग ह्याचा निवाडा असा करतो की त्या दोघांचं पूरकत्व आहे, दोघांमध्ये भांडण नाही आणि दोघांनी एकमेकांना सांभाळून राहिलं पाहिजे. तसंच जर माणसं माणसांना सांभाळून राहिली तर आत्ताचं हे जग थोडं अधिक चांगलं तर बनेलच, पण कदाचित त्यामध्येच त्या जगाला थोडंसं शाश्वततेकडे जाण्याचा मार्गसुद्धा मिळू शकेल. तर त्या दृष्टिकोनातून जणू काही वेदच्या पुढच्या या 10 सत्रांचा एक बेस, त्यांचा एक पाया या तुझ्या चिंतनातून आमच्या सगळ्यांच्या पुढे तू ठेवलास. हे मला वाटतं आजच्या या मुक्त चिंतनाचं खूप वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. आपल्या सर्वांच्याकडून बाबांना आपण जोरदार टाळ्यांनी निरोप देऊया. त्यांनी आपल्या या वेद परिषदेची सुरुवात आपल्याला अतिशय छान करून दिलेली आहे त्यांच्या शैलीमध्ये.